लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाचही टप्पे निवडणुकीचे संपलेले आहे आणि त्यामुळे आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। 4 जूनला जो आहे तो निकाल लागणार आहे। महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे। या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर प्रहारचे दिनेश बुब या निवडणुकीच्या मैदानात होते। अमरावतीची निवडणूक जी आहे ती राज्यभर गाजली होती। त्यामुळे आता 4 तारखेला कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जनमानसामध्ये चर्चा झालेली आहे की अमरावतीचा नवा खासदार कोण। त्यामुळे अमरावतीचा नवा खासदार कोण हे आपण लोकांकडून जाणून घेऊयात। लोकांना काय वाटतं, त्यांना कोण वाटतं की अमरावतीचा खासदार कोण होणार आहेत, नवनीत राणा खासदार होतील की बळवंत वानखडे खासदार होणार आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत। मी सध्या ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे, नेरपिंगळई या गावामध्ये आलेलो आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातलं बहुधा हे शेवटचं गाव आहे आणि या गावातील लोकांना काय वाटतं, निवडणुकीचा निकाल लागणार आहेत त्या लोकांना आपण विचारणार आहोत। पारावर गप्पा सुरू आहेत। काय सांगणार आता, निकाल लागणार आहेत निवडणुकीचा 4 तारखेला, काय वाटतं कोण जिंकणार अमरावती लोकसभा मतदारसंघात? अमरावती लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसही चाललं, भाजपही चाललं। आता भाजपचे कार्यकर्ते असले तर भाजपचे कार्यकर्ते म्हणणार आहे का भाजपच येणार आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते असले तर ते म्हणणार आहे का काँग्रेसच येणार आहे। आम्हाला तर वाटते भाजपच येते। तुम्हाला काय वाटते कोण येणार? भाजप। काका, निवडणूक झालेली आहे, आता मतमोजणी आहे 4 तारखेला, चर्चा रंगलेल्या आहेत, कोण निवडून येणार या निवडणुकीत? काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येणार आहे? मोदी सरकार वाटते बा, म्हणजे नवनीत राणा निवडून येतील असं वाटून राहिलं। नवनीत राणा निवडून येते असं सांगतात। सोबत आणखी काही नागरिक आहेत, काय सांगणार, काय समस्या आहे तुमची? आमची समस्या आहे का बा, आमच्यावर तो उपासमारीची पै आली आहे ऑटोवाल्यावर। जे अर्धी तिकीट केली ते पूर्ण बंद करायला पाहिजे होती, तेवढी नाराजी आहे आमची। बाकी बीजेपी सरकारनं चांगलं काम केलं, सारे चांगले काम केलं। निवडून कोणी निवडून तर तेच सरकार येणार आहे। कोणतं येणार आहे? बीजेपी येणार आहे। 40 पार मोदी सरकार, 40 पार, 400 पार, 400 पार सांगतात। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे, मागे जाऊयात। मोठी बाजारपेठ या नेरपिंगळई गावाची आहे आणि या नेरपिंगळई मधल्या गावांतील लोकांना काय वाटतंय आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया। अमरावती लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे सर्वाधिक चर्चेला गेली होती। विद्यमान खासदार या ठिकाणी नवनीत राणा आहेत आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे होते। या दोघांमध्ये जी आहे ती टफ फाईट झाली। या निवडणुकीत कोण निवडून येणार याकडे लक्ष लागलेत। दादा, काय सांगणार, निकाल आता लागणार आहे 4 तारखेला, काय वाटतं कोण निवडून येणार? बळवंत वानखडे निवडून। तुम्हाला काय वाटतं दादा, कोण निवडून येणार या निवडणुकीमध्ये? टफ फाईट झालेलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात। तुमचा काय विचार आहे? तुम्हाला कोण वाटते निवडून येणार? बळवंत वानखडे निवडून येतात सांगतात। आपल्या सोबत हॉटेलवाले काका आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काका, काय सांगणार, निवडणूक झालेली आहे, आता 4 तारखेला जो आहे तो निकाल येणार आहे, कोण निवडून येईल या निवडणुकीत? काय वाटतं अमरावतीमध्ये? अमरावती जिल्ह्यात आमच्या गावामध्ये तर काँग्रेस चालली। आता बाकी 5 मतदारसंघ आहे, 5 मतदारसंघातली पोझिशन काय आहे याच्यावर अवलंबून आहे। कोणी म्हणते कमळ निवडून येणार, कोणी म्हणते पंजा निवडून। तुम्हाला वैयक्तिक काय? भागामध्ये काँग्रेस चालली, बाकी आता निवडून कोण येणार हे 4 तारखेला माहीत पडेल। सांगतात। आपल्या सोबत काही वृद्ध लोक आहेत, सर का आपा तिकडे, काय वाटते, झालं का नाश्ता? काय वाटते, निवडणुकीची चर्चा आता 4 तारखेला जो आहे तो निकाल येणार आहे, कोण निवडून येईल असं वाटते तुम्हाला? मोदी निवडून येईल, म्हणजे नवनीत राणा। नवनीत राणा निवडून येईल असं सांगतायत। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत। काका, काय सांगणार, निकाल लागणार आहे 4 तारखेला, कोण निवडून येईल? नवनीत राणा येईन भाऊ, आम्हाला असा भरोसा आहे। तुम्ही नवनीत राणा मतदान केले? हा, नवनीत राणा निवडून येईन असं सांगतायत। आपल्यासोबत याच हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी देखील आहेत। दादा, काय वाटते, कोण निवडून येईल या निवडणुकीत? बळवंत वानखडे। बळवंत वानखडे निवडून येईल असं सांगतायत। अनेक तरुण लोक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत की या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार आहेत। कारण अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती राज्यभरनं तर देशभर गाजली, कारण नवनीत राणा या ठिकाणी उभ्या होत्यात। काय सांगणार, निकाल येणार आहे 4 तारखेला, काय वाटते कोण येईल निवडून? अर्थातच नवनीतताई राणा बीजेपीसाठी। राष्ट्रवाद हा खरंच एक खूप मोठा मुद्दा आहे आणि लोकसभेची निवडणूक ही महत्त्वाची असते, ती एक राष्ट्रीय विकास धोरण यासाठी महत्त्वाची असतं आणि त्या अनुषंगानेच आम्ही एक वोट केलेला आहे। आमच्याकडनं आम्ही जो प्रचार करता आला तो प्रचार पण केला आणि हे खूप स्पष्ट आणि प्रामाणिक म्हणजे सांगताना मला कुठली म्हणजे त्या संदर्भात किंबहुना किंतु परंतु असं काही नाही आहे। आम्ही जी गोष्ट केली ती प्रामुख्यानं आम्ही स्पष्ट स्वीकार करतो। अर्थातच नवनीत ताईच येणार।
नवनीत राणा निवडून येईल असं सांगतायत तरुण. राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित त्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार भाऊ, निवडणूक झालेली आहे, आता मतमोजणी 4 तारखेला होणार आहे, निकाल येणार आहे अमरावतीचा, कोण निवडून येईल वाटतं? पंजा यायला पाहिजे. पंजा यायला पाहिजे असं वाटतं. तुम्ही कोणाला मतदान केलं? पंजाले. पंजा निवडून येईल असं सांगतायत. फ्रूटचं दुकान आहे, तिथं जाऊयात. महिला वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसतोय, त्यांना विचारूया आपण. निवडणूक झालेली आहेत, काय वाटतं ताई, काय सांगणार? निवडणूक झालेली आहेत, कोण निवडून येईल काय वाटते तुम्हाला? काय सांगणार का? काय सांगा, कोण येईल निवडून काय त्या निवडणुकीत? नवनीत राणा की बळवंत वानखडे? काय सांगा आपण आता. तुम्ही मतदान केलं होतं या निवडणुकीत? हो. तरी काय वाटते? आता चर्चा सुरू आहे, कोणी म्हणतात नवनीत राणा निवडून येणार, कोणी म्हणते बळवंत वानखडे. तुम्हाला काय वाटते? महिलांचं मतदान अतिशय महत्वाचं आहे निवडणुकीत. नवनीत राणा आली पाहिजे असं वाटते सगळ्यांना. नवनीत राणा निवडून आले पाहिजे असं सांगतात महिला. तरी काय सांगणार? निकाल लागणार आहे 4 तारखेला. नवनीत राणा उभ्या होत्या, तर महिलांच्या प्रश्नावर आम्ही संसदेत बोललो असं त्यांनी सातत्याने सांगितलं. महिला वर्ग त्यांच्या बाजूला उभा राहिला असं देखील त्या म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येणार? नवनीत राणा. कोणी म्हणते नवनीत राणा येणार, कोणी म्हणते दिनेश भूप, तर कोणी म्हणतात बळवंत वानखडे. नेरपिंगळे गावात आपण आहेत, आणखी या काही लोकांशी आपण बोलणार आहोत. तापमान वाढलं आणि तापमानात जे आहे ते कडक चहावर सध्या संपूर्ण लोक ताव मारताना जे दिसत आहेत. काका, निवडणूक झालेली आहेत, निकाल 4 तारखेला येतोय, कोण वाटतंय कोण खासदार होणार अमरावतीचा? अमरावतीचा खासदार होईल बळवंत वानखडे. बळवंत वान. काय बरं वाटतं की बळवंत वानखडे निवडून येणार? काय कारण आहे? कारण काय तर सगळ्याचा कल आहे का तिकडेच जायचं भाऊ. काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काका, शेतीची कामं आटोपले का? काय वाटतं आता कोण होणार खासदार अमरावतीचा? बळवंत वानखडे. काँग्रेसचे आहे? काँग्रेसचे नाही, भाजपचे आहे, पण बळवंत वानखडे येणार. भाजपचे असून तुम्हाला काय वाटतं बळवंत? बळवंत वानखडे येणार. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काका, काय सांगणार? 4 तारखेला अवघे काही दिवस उरलेले आहेत, कोण निवडून येईल काय वाटते? या मतदारसंघात बळवंत वानखडे चांगल्या मतानं निवडून येतील. याचं कारण असं आहे की हा ग्रामीण भाग आहे. इथे ह्या कापाशीचा, सोयाबीनचा आणि संत्र्याचा पट्टा आहे आणि सरकारचं जे धोरण होतं ते शेतीमालाला भाव द्यायचं नाही. कांदा पिकवणारा शेतकरी या ठिकाणी आहे आणि नाशिकमधल्या गुजरातमधल्या कांद्याला निर्यात देते पण महाराष्ट्रातल्या कांद्या उत्पादकासाठी निर्यात बंदी होती. कापूस मागच्या वर्षी आम्ही 12,000 रुपयापर्यंत कापसाला भाव होता. महागाई वाढली, खताचे भाव वाढले, मजुरीचे दर वाढले, डिझेल पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर सुद्धा यावर्षी 7,000 रुपयाने 6,000 रुपयाने लोकांनी कापूस विकला. म्हणजे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे. शेतीमालाला भाव नाही. इथे ग्रामीण भागामध्ये जे तरुण आहे, जे पोरं आहेत, हे जे शिकून डिग्र्या त्यांच्याजवळ आहे पण नोकऱ्या नाही. पेपर जर झालं हे पोलीसची भरती असो की पटवाऱ्याची तलाट्याची भरती असो, पेपर फुटले जाते, निकाल भेटत नाही. आणि ह्या सगळ्या नाराजीचा सूर जो आहे ते मुद्द्यावरती निवडणूक होणार आहे. हिंदू मुस्लिम करणे याच्यापेक्षा ह्या दुसरा धंदा ह्या सरकारने केला नाही. त्याच्यामुळे ह्या राम मंदिराच्या नावावरती मतं मागायला लागलेत. आणि मंदिरामध्ये काय आहे तर मंदिरामध्ये सगळे पुजारी जे आहे ते पुजारीचं पोट भरल्या जाते. बाहेर मात्र भिकारी आहे. शेतकऱ्याला काही भेटलं नाही, मजुराला भेटलं नाही. ग्रामीण भागात महागाई, सिलेंडर 450चा महाग वाटत होतं 1100चं झालं. ह्या सगळे निवडून एक मुद्दा कोण? ह्या सगळ्या रोषातून लोकांनी जो आहे आपला रोष व्यक्त केला आणि म्हणून भाजपच्या विरोधात, बुवाबाजीच्या विरोधात, कर्मकांडाच्या विरोधात, अंधश्रद्धेच्या विरोधात, देशाची अखंडता वाचवण्यासाठी आणि ह्या देशाचं संविधान राखण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सगळ्या लोकांनी विचार करून या ठिकाणी बळवंत वानखडेच्या पाठीशी ह्या बहुसंख्येने उभा राहिला हा मतदार. आणि म्हणून बळवंत वानखडे निश्चितपणाने निवडून येईल असं आमचं मत आहे. काय वाटतं त्याच्या कोण येणार निवडून? या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान केलं असणार आहेत. नेरपिंगळई महत्त्वाचं गाव आहे या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये. अनेक जण सांगतायत भाजप निवडून येणार, कोणी म्हणतात काँग्रेस निवडून येणार, कोणी म्हणते शिट्टी देखील निवडून. तुम्हाला काय वाटते कोण निवडून येणार आहे? बळवंत वानखडे. काय बरं वाटते बळवंत वानखडे? त्याच्यात माणुसकी आहे, ते सगळं घेऊन चालते. जातीवाद त्याच्यापाशी आहे नाही. बरं भाषण चांगलं देते, सगळ्याला मिळून चालवते. ते आता आमदार आहे, त्यामुळे आम्ही बळवंत वानखड्यात असतो. आणखी काही नागरिक आहेत. दादा, काय सांगणार? निकाल 4 तारखेला लागणार आहे, कोण निवडून? 4 तारखेला सर भाजपचं सरकार हे म्हणतात काँग्रेसचं येणार. कसं येणार हो? कसं येणार? कसं येणार? काँग्रेसचं सरकार कसं येणार? तुम्ही म्हणता मग भाजपचं येणार. भाजपचं सरकार येणार सांगतात. आपल्यासोबत काम करेल तसं सरकार नवनीत राणा निवडून येणार.
काय सांगणार का, कोण येणार या निवडणुकीत? नवनीत राणा. नवनीत राणा येईल निवडून. हो 100 राणा निवडून येईल सांगतायत. वेगवेगळे काही लोक आहेत, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नोंदवलेल्या आहेत. त्यामुळं कोण अमरावतीचा खासदार होणार हे खऱ्या अर्थानं 4 तारखेलाच करणार आहेत. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.